पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीतील 3 आणि नवी मुंबईतील 1 पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणमोटे यांचा हे पुण्यातील 2 पर्यटक आहेत ज्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे। संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संवाद साधलेला होता। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येते। महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। या दोघांचं पार्थिव आज संध्याकाळी पुण्यात आणलं जाणार आहे। पुण्यातील 2 पर्यटकांचा पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। राज्यातील एकूण 6 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणवोटे हे ते 2 पुण्यातील पर्यटक आहेत ज्यांचा कालच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, 2 पुण्यातील पर्यटक होते ज्यातल्या जगदाळे कुटुंबियांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधलेला होता। अपडेट्स काय? पुण्यातील 2 कुटुंब हे पहलगाम काश्मीरमध्ये गेलं होतं, ज्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे अशा 2 कुटुंब पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते। मात्र जी काही माहिती आत्ता मिळालेली आहे त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांचा या संपूर्ण हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आपण आत्ता संतोष जगदाळे यांच्या घराबाहेर आहोत आणि काल रात्रीपासून या ठिकाणी त्यांचे नातेवाईक येत आहेत। पुणे पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी देखील या सगळ्या हल्ल्यासंदर्भात माहिती दिलेली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत आणि जी काही माहिती आता मिळालेली आहे त्यानुसार संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कौस्तुभ गणगोटे आणि संतोष जगदाळे या दोघांचं पार्थिव पुण्यात येणार अशी माहिती मिळते। पुणे पोलीस देखील या ठिकाणी आता पोहोचलेला आहेत आणि पुणे पोलिसांनी देखील या कुटुंबियांशी संपर्क साधलेला आहे आणि या कुटुंबातले इतर जे काही सदस्य आहेत ते अद्यापर्यंत तिकडेच आहेत आणि त्यांना देखील पुण्यात घेऊन येणार आहेत। आणि आत्ताच काही वेळापूर्वी संतोष जगदाळे यांचे जे बंधू आहेत ते देखील आता आर्मीच्या ऑफिसमध्ये पोहोचले। तर इतर जी काही प्रक्रिया आहे ती आता पूर्ण केली जाणार आहे। मात्र आपण पाहू शकतो जगदाळे कुटुंबियांवरती मोठा आघात किंवा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यानंतर त्या हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे हे मृत झालेले आहेत। त्यांच्या ज्या पत्नी आहेत दुसऱ्या असावरी जगदाळे ह्या देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यानंतर प्रशासन देखील इतर जे काही पर्यटक आहेत त्यांच्याही संपर्कात आहेत। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी आपण संपर्क साधला असता इतर कुटुंबियांना सुरक्षितपणे पुण्यात आणण्याचं काम हा मोठा धक्का आहे।